शेतकऱ्यांसाठी सध्या शेती करणे खूपच जिगरीचे झाले आहे. त्याचंच कारण म्हणजे मुख्यतः मजूर. शेतकऱ्यांना विविध पिके लागवड करण्यासाठी अनेक वेळा मजूर टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. त्यामुळे पीक लागवडीचे नियोजन कोलमडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. त्याचप्रमाणे मजूर अव्वाच्या सव्वा मजुरी घेत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहते. त्यामुळे उत्पन्न खर्च वाढतो. त्याचबरोबर निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांवरती वाढणारा कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे. पण शेतकरी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचे धाडस ठेवतो हे मात्र नक्की. भारत सारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीकडे वळत आहे. अनेक ठिकाणी शेतीसाठी लागणारे अवजारे, शेतीविषयक मशिनरी यांचा मोठ्या प्रमाणात शोध लागत असून विविध प्रकारच्या मशिनरी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होत आहे. कळवण तालुक्यातील माणूर येथील उत्तम उदाहरण म्हणजे दोन शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे मशीन विकत घेऊन आधुनिक शेतीकडे आपले पहिले पाऊल टाकले आहे. सततच्या मजुरांच्या टंचाईला कंटाळून तसेच मजुरांच्या भरोशावर न राहता आधुनिक मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग मागील 3 वर्षापासून करताना दिसत आहे. मी गायत्री पवार, नमस्ते. मी माणूर इथून बोलते. कळवण तालुका, जिल्हा नाशिक, गाव माणूर. तर हे SP ॲग्रोवन हे ट्रॅक्टर घेतले आणि मशीन घेतले आहे. त्या मशीनाची लागण एक फायदेशीर, एकदम मस्त व्यवस्थित असते आणि आपला खर्चही वाचतो. तो खर्च असतो, परत मजुरांचा खर्च असतो. या मशीनमुळे खर्चही नसतो आणि वेळही आपला वाचतो. लागणही भरपूर चांगली असते आणि लागण एकदम सुटसुटीत आणि त्याचं उत्पन्नातसुद्धा वाढ होते. भरपूर अशी उत्पन्नात वाढ होते. जी हाताने लागण करतो आपण त्याच्याने इतकी वाढ होत नाही किंवा चांगला हाही भेटत नाही, ॲव्हरेज भेटत नाही. त्याच्यामुळे ह्या SP ॲग्रोवनच्या ट्रॅक्टरमुळे, मशीनमुळे एकदम छान असा ॲव्हरेजही भेटतो. लागणचाही त्रास होत नाही. एका दिवसात किती एकर लागवड होते? एका दिवसात 1 एकर लागण होते. मग 1 एकराचा खर्च किती येतो? एकराला 15,000 रुपये मशीनने पण खर्च होतो, पण त्रास हा असतो, तो कमी असतो. आता मशिनरीला हे चालवायला किती मजूर लागतात? त्याला 6 मजूर लागतात. 6 मजूर लागतात. हो. मग आता मजुरांकडून करून घेण्यापेक्षा हे परवडतं का? हो, परवडतं व्यवस्थित. आणि आता मग ही जर लागवड होते, मग तुमचं म्हणणं आहे ॲव्हरेज चांगलं मिळतं बुवा? हो, ॲव्हरेज चांगलं असतो. भरपूर त्या हाताच्या लागण्यापेक्षा मशीनने लागण केल्याने ॲव्हरेज भरपूर भेटतो. आमचा हा 3 वर्षाचा अनुभव आहे. 3 वर्षापासून लागवड? हो, आम्ही 3 वर्षापासून लागवड करतो. मग आता याला पाणी कसं भरायचं असतं? आपल्याला पाणी इनलाईन देता येतं, रेनपोटने देता येतं, परत रेन पाईपने देता येतं. 3 प्रकारे आपण देऊ शकतो. बरं, ठीक आहे. मशीनद्वारे कांदा लागवड करीत असताना या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून उत्पादन क्षमता वाढत आहे. तसेच लागवडीचे नियोजन वेळेवरती पूर्ण होते. 1 एकर क्षेत्रासाठी साधारण 12 ते 15 हजार रुपये इतका खर्च होत आहे व कांदा पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होत आहे. या आधुनिक शेतीमुळे वेळ आणि पैसे या दोन्ही गोष्टींची बचत होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.